तर आमदार विक्रम पाचपुतेंनी महाराष्ट्रातील प्लास्टिक फुलांचा मुद्दा सभागृहात मांडला। फुलावरील रंगांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतो असं पाचपुतेंनी म्हटलं। तर कृत्रिम फुलांवर बंदी आणता येणार नाही असं स्पष्ट उत्तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिलं। बायोडिग्रेडेबल नसणाऱ्या फुलांवर बंदी आहे तो अधिक स्पष्ट करण्यासाठी GR काढण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। माझ्याकडे दोन प्रकारची फुलं आहेत, एक न वापरलेली आणि एक वापरलेली। अध्यक्ष महोदय, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ही जी न वापरलेली फुलं आहेत याच्यामध्ये तुम्ही पहा रंग एकदम भडक दिसतोय आणि ही फुलं ज्यावेळेस डेकोरेशनसाठी वापरली जातात अवघ्या 15-20 दिवसामध्ये या फुलांचा रंग फेड होतो। आपण कधीही एक प्रश्न विचारत नाही की हा फेड झालेला रंग नेमका जातो कुठे, तर हा नॅनो पार्टिकलच्या माध्यमातून वातावरणामध्ये हा मिसळून हा श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातो। माझा आक्षेप या फुलांना वापरण्याबद्दल नाहीये, तर या फुलांवरती वापरला जाणारा जो रंग आहे हा अतिशय टॉक्सिक असतो। कृत्रिम फुलावर बंदी असा काहीही निर्णय मला घेता येणार नाही, कारण एक मला ते स्पष्ट करू द्या। एक मिनिट, माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो, त्यांच्यावर बंदी आहे। कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात आणि त्याच्यावर मी कारवाईची आता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत। याच्यामध्ये जवळपास प्लास्टिक आम्ही 4,135 टन ते सीज केले, जे काही वेगवेगळं साहित्य असेल तर त्याला फक्त फुलं, कृत्रिम फुलांना बंदी असं म्हणायचं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल, ते माझ्या पर्यावरण खात्याचा विषय येत नाही। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील। या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही GR मध्ये आपण घालू। दुसरं, आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो। मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ। फुल मार्केट हे चाललंच पाहिजे।